श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मी नेहमीच तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अद्भुत अनुभव सांगत असते. बऱ्याच वेळा भक्तांच्या घरी घडलेल्या अघटित लीला मी तुम्हाला आपल्या चॅनलवर पुराव्यासकट दाखवत असते. मात्र आजही आपले व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी सेवेतील अत्यंत अद्भुत, अंगावर रोमांच उभे करणारा एक चित्तधारक, मात्र एक स्वामी भक्तांचे नशीब बदलणारा दिव्य अनुभव सांगणार आहे. त्यासाठी आपला आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूयात आजचा हा अनुभव. नंदुरबारमध्ये राहणारे स्वामींचे परमभक्त असणारे सुनीता लेले या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. मी सुनीता लेले. आपल्यास मी सर्वांना माझ्या आयुष्यात घडलेले स्वामींची अघटित लीला सांगणार आहे. खरं तर माझ्याजवळ काहीच नव्हतं. मी पूर्ण हरले होते. मी आयुष्यातून संपले होते. पण जेव्हा सर्व मार्ग संपले तेव्हा त्या क्षणाला स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझे संपूर्ण नशीब बदलून गेले. खरं तर मी देवांची भक्ती करायची, पण स्वामी कोण असतात हे मला कधीच माहीत नव्हते. पण ते म्हणतात ना की नशिबात ही सेवा असावी लागते. स्वामी सेवा ही नशिबाने भेटावी लागते. तसेच काहीसे घडले आणि नशिबाने स्वामी मात्र मला मिळाले. पहिल्यापासूनच आम्ही खूप श्रीमंत किंवा खूप मोठे असं काहीच नाही. मध्यमवर्गीय. माझा पतीचे एक किराणा दुकान आणि त्यातच मी देखील त्यांना मदत करायची. नाहीपेक्षा घरामध्ये सगळं ठीक होतं. खाऊन पिऊन सुखात होतो. मात्र काही वर्षामध्ये माझ्या पतीला अचानक वाईट संगत लागली आणि मग त्यामुळे आमच्यामध्ये खूप भांडण होऊ लागले. माझे पती हे दररोज दारू पिऊन यायचे. त्यांना जुगाराचे वेड लागले. घरात पैसा येणे पूर्णपणे बंद झाले. गल्ल्यामध्ये जमा झालेला सगळा पैसा हे दारूमध्ये किंवा जुगारामध्ये घालवायचे. त्यामुळे दुकानात किराणा माल भरायला आमच्याकडे काही उरलेच नव्हते. असे करून आमचे दुकान पूर्णपणे बंद झाले. जवळपास आता सगळं काही संपलं. आता काय करावं काहीच कळेना. पुन्हा दुकान चालू करायचं म्हणून थोडा कर्ज घेतला. माझे काही दागिने विकले. मात्र त्याच दरम्यान माझे पती हे आजारी झाले. ते इतके आजारी झाले की दारूमुळे त्यांची एक किडनी पूर्णपणे निकामी झाली. त्या काळामध्ये इतका खर्च झाला की आम्ही राहते घर, आमची जमीन देखील गहाण टाकली आणि त्यावरती आम्ही 25 लाखाचे कर्ज उचलले. नशिबाने माझे पती वाचले. मात्र अजूनही त्यांची सवय जात नव्हती. अजूनही दारूचं व्यसन ते सोडत नव्हते. कुणी सांगायचं तुम्ही बाहेरच बघा, कुणी सांगायचं तुम्ही भक्तांकडे जा. लोक जे काही सांगतील ते सगळं काही करायचे. मात्र तरीही यांच्यात सुधारणा होत नव्हती. आता जवळ 1 रुपयाही उरला नव्हता आणि उगाचच कुठलाच मार्ग सापडला नव्हता. मला सतत त्या परिस्थितीमध्ये स्वतःला संपवत वाटत होतं. अशातच मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मोठ्या जाऊबाईने मला त्यातून वाचवले आणि त्यावेळी त्यांनी मला खूप समजावून मला आधार दिला. मग त्यानंतर मी ठरवलं की आता रडायचं नाही, आता लढायचं. निश्चय
ठाम होता, काहीतरी आयुष्यात करायचं, पण मार्ग काही सापडत नव्हता. अशातच एके दिवशी आमच्या गावात असणारा कुलकर्णी काकू या स्वामींच्या खूप मोठ्या भक्त होत्या. त्यांनी स्वामींचे 11 गुरुवार केले होते आणि शेवटचे गुरुवारी त्यांच्या घरात सत्यनारायण होतं. त्यांच्या आमंत्रणानुसार आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्या पूजेसोबत त्यांनी गुरुवारचे उद्यापन देखील केले. मग तेथे त्यांनी स्वामींची एक पोथी मला दिली आणि त्यानंतर मला स्वामींची ओळख झाली. खरं तर तिथे खूप चर्चा सुरू होती. ती कुलकर्णी काकू स्वामींची खूप सेवा केली आणि म्हणून त्यांची प्रगती झाली. त्यांचे दिवस पालटले. अक्कलकोटचे स्वामी कुलकर्णी काकू खूप प्रसन्न आहे, ही सगळी चर्चा मी ऐकली आणि मलाही वाटलं की आपण पण इतके संकटात आहोत तर आपण ही स्वामी सेवा करावी. स्वामी आपल्याला पण मदत करतील. मी दुसऱ्याच दिवशी कुलकर्णी काकूंना स्वामींच्या सेवाबद्दल विचारले. त्याने मला सर्व व्यवस्थित सांगितले आणि मग नशीब भाग्य उजळणारी ही स्वामी सेवा माझ्या आयुष्यात आली. मग मी स्वामी सेवा करू लागले. त्यावेळी राहतं घर गहाण होतं आणि आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. पहिल्यांदा सेवेत खूप अडचण आली, मात्र मी ठाम राहिली. माझे पहिले 5 गुरुवार पूर्ण झाले आणि त्यानंतर 6वा गुरुवार आला आणि आमच्या कुटुंबातील आमचे एक आजोबा मृत झाले. त्यामुळे सुतक आली. आता पुन्हा सेवा बंद. मी स्वामी समर्थ या दिवशी खूप रडली. मनापासून सगळं स्वामीसमोर मी त्या दिवशी व्यक्त केलं. जसं आपण आईबाबांजवळ रडतो तसाच मी स्वामींच्या समोर रडत होते. स्वामींचा फोटो छातीजवळ घेऊन मी स्वामींना माझा सगळं दुःख सांगत होते आणि त्याच दिवशी मला दृष्टांत झाला. स्वामी स्वप्नात पडले. त्याच स्वामी म्हणाले, सुतक शरीर काहीच नसतं, आम्हाला फक्त भक्ती आवडते. स्वामींनी स्वतः स्वप्न मला मध्ये सुतक पाळू नकोस असे सांगितले आणि मग मी त्या स्वामींची सेवा सुरू ठेवली. त्यानंतर माझा 11वा शेवटचा गुरुवार आला. बघता बघता 10 गुरुवार यशस्वी अत्यंत उत्तमपणे पार पडले. शेवटचा 11 गुरुवार होता आणि त्या शेवट गुरुवारी माझे पती पहिल्यांदाच घरामध्ये दारू न पिता बसली. त्या गुरुवारी स्वामींनी काय चमत्कार केला काही माहिती नव्हते, पण माझे पती पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर तो एक दिवस पूर्ण दारू विना राहिला आणि त्या दिवसानंतर माझ्या पतीची दारू ही कायमची सुटली आणि तीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामी कृपा ठरली. स्वामींची अघटित लीला माझ्या आयुष्यात बदलणारी होती. मग ते गुरुवार पूर्ण झाल्यावर मी पुन्हा गुरुवारचा संकल्प केला. स्वामींना इतकं सांगितलं, जोपर्यंत तुम्ही आयुष्यात माझं नशीब बदलत नाही, माझे गेलेले सर्व काही पुन्हा परत येत नाही, तोपर्यंत प्रत्येक गुरुवार निर्जल व्रत करेन. आणि मग पुन्हा गुरुवारी करायला सुरुवात केली. गुरुवारच्याच दिवशी माझ्या आयुष्यामध्ये स्वामींची असंख्य दृष्टांत मला मिळत गेले. गुरुवारच्याच दिवशी प्रत्येक चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडू लागली. गुरुवारी अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत मी महाराजांची सेवा करत असायचे. दिवसभर तारक मंत्र, सारामूत्र पारायण आणि त्याचबरोबर गुरुचरित्रातील 21 व 28वा आणि 14वा असे 3 अध्याय ते दिवसभर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचे. 6 महिने झाले. हे कठोर गुरुवार सुरू असताना पुन्हा एक चमत्कार घडला. माझ्या पतीने वर्तमानासोबत एक लॉटरीचा तिकीट घेतलं. आमच्या तालुक्याचे ठिकाणी जिथे माझे पती आठवड्यातून किंवा 2 ते 3 दिवसातो नेहमी जिथे गेल्यानंतर ते वर्तमानपत्र खरेदी करायचे आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीनुसार ते लॉटरीचे तिकीट घरी आणायचे. अगदी आता देखील त्यांनी तसंच केलं. वर्तमानपत्रासोबत ते लॉटरीचं तिकीट घेतलं.
त्या दिवशी त्यांनी ते लॉटरीचे तिकीट हे स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर ठेवलं. 2 दिवसानंतर माझ्या लक्षातही नव्हतं, पण पेपरामध्ये नंबर जाहीर झाले आणि त्यानंतर त्यांनी लॉटरीचे तिकीट पाहिले. इतक्या वर्षांनंतर चक्क पहिल्यांदाच 2.25 लाखाची लॉटरी माझ्या पतीला लागली. तिथून स्वामींनी मार्ग दाखवला आणि आमच्या प्रगतीच्या वाटा सुरू झाले. मग आम्ही स्वामीच्या आशीर्वादाने स्वतःच्या नावाने बिझनेस सुरू केला. खरे तर आम्ही श्री स्वामी समर्थ या नावाने त्या पैशामधून चपलाचा लागणारा कच्चा माल बनवला. सुरुवातीला खूप रिस्क वाटली, मात्र स्वामींची कृपा पाठीशी होती हे माहीत होते. 3च महिन्यामध्ये हा व्यवसाय नफ्याचा गेला. ऑर्डर इतक्या मिळू लागल्या की आम्हाला 25 कामगार या कामासाठी ठेवायला लागले. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. त्यानंतर आम्ही एक मसाला मिल खरेदी केली आणि मसाल्यांचा व्यवसायही सुरू केला. गरम मसाला, हळद, साधा मसाला, मालवणी मसाला असे 12 प्रकारचे मसाले आम्ही सुरू केले आणि तिथल्याच होलसेल दुकानातून ते विकू लागले. सुरुवातीला काही दुकानदार हे मसाले घेत होते, मात्र हळूहळू जसं लोकांना चव आवडू लागली तशी आमच्या मसाल्यांना मागणीही वाढू लागली. मग परिस्थितीला तालुक्यांच्या सगळ्या ठिकाणी आमचे मसाले जाऊ लागले. 2 व्यवसाय सुरू केले. दोन्ही व्यवसायामध्ये स्वामींच्या कृपेने आम्हाला भरभरून यशस्वी मिळाले. आणि तुम्हाला खरंच सांगते, फक्त 2 वर्षामध्ये आमचं गेलेले सगळं काही होतं, जमीन, घर, पैसा, फक्त 2 वर्षामध्ये आम्हाला सगळं काही परत मिळाले. आजही मी आणि माझे पती आम्ही प्रत्येक गुरुवारी निरंकार, तो गुरुवारच्या दिवशी आम्ही पाणीसुद्धा पित नाही. ही शक्ती खरं तर फक्त स्वामी दिले, ते घडवून घेतात. आम्ही करत जातो आणि स्वामींच्या कृपेने आमच्या आयुष्याची दिशा बदलून गेली. खरंच स्वामी अगतिक आहेत. स्वामी कृपा आहे हे आम्हाला कळून चुकले. स्वामीशिवाय काहीच नाही आणि स्वामी आहेत, सर्व काही आहे हे देखील मी सगळ्यांना सांगू इच्छिते. खरंच अत्यंत अद्भुत, अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव कसा वाटला हे कमेंट जरूर कळवा. आणि असेच छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन, सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.